हाय फ्रेंड्स, आज आपण जॉन डुई या शैक्षणिक तत्ववेत्त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यांचा जन्म 1859 साली झाला होता तर मृत्यू 1952 साली झाला होता. तर जॉन डुई हा आधुनिक युगातील 20व्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ होता. आणि आधुनिक शिक्षणावरच नव्हे तर तत्वज्ञान व जीवनातील निरनिराळ्या क्षेत्रामध्ये किंवा त्याच्या विचारसरणीवरती सर्वात अधिक कोणाचा प्रभाव पडला असेल तर तो जॉन डुईचा. कारण तत्वज्ञान व शिक्षण याबाबत त्याने पूर्वसुरींहून सर्वस्वी वेगळे विचार प्रकट करून जीवनदृष्टीला एक नवीन दिशा दिली आहे. आणि त्यांचं जीवनाबद्दल आपण चर्चा करूया, जीवन व लेखन. तर जॉन डुईंचा जन्म हा अमेरिकेमध्ये व्हरमॉन्ट नामक तालुका वजा गावी झाला होता. आणि घरची सांपत्तिक व सांस्कृतिक स्थिती फारशी चांगली नसताना देखील आईच्या महत्वाकांक्षी प्रेरणेमुळेच डुईंच्या शैक्षणिक विकासाला चालना वळण मिळाले. आणि महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राचीन व अर्वाचीन तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. त्यातल्या त्यात त्यांच्या विचारांवर डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा व पियर्सच्या कार्यवादाचा विशेष परिणाम झालेला दिसतो. तत्वज्ञानात PhD ची सर्वोच्च पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले आणि अनेक देशांना भेटी देऊन व्याख्याने दिली. शैक्षणिक समस्यांच्या बाबतीमध्ये मार्गदर्शनही केले. डुईने विविध विषयांवर बरीच ग्रंथसंपदा निर्माण केली आणि त्यातील काही प्रमुख ग्रंथ म्हणजे डेमोक्रेसी अँड एज्युकेशन, स्कूल अँड सोसायटी, हाऊ वी थिंक, रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिलॉसॉफी, देन एज्युकेशनल एसेज, एज्युकेशन टुडे, प्रॉब्लेम्स ऑफ मेन, अशा प्रकारचे त्यांनी ग्रंथही लिहिले. परंतु डुई हा केवळ पुस्तकी विद्वत्ता नव्हता किंवा विद्वान नव्हता, तर त्याने एक प्रायोगिक शाळा स्थापन करून त्यामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले आणि अनुभव घेऊन काही निष्कर्ष देखील काढले. आणि त्यांचे शैक्षणिक किंवा शिक्षण विषयक जे तत्वज्ञान म्हणजे स्वानुभवांचा प्रयोगशीलतेचा परिपाक आहे किंवा प्रयोगशीलता आपल्याला त्याच्यातून अनुभवायला मिळाली. आतापर्यंत आपण रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी या विचारवंतांचा अभ्यास केला. त्यामध्येही आपल्याला ह्याच गोष्टी आढळून आल्या की जे स्वानुभवातून शिक्षण घ्यावयाचं आहे त्याच गोष्टींवरती सगळ्यांनी भर दिलेला आहे. आणि इथून पुढचेही तत्ववेत्ते काय करतील की स्वानुभवाचाच अनुभव घेण्यासाठी आपल्याला सांगतील ते आपण बघणारच आहोत. आता त्यांची तात्विक भूमिका काय होती ती बघूया. की कार्यवाद व शिक्षण या प्रकरणात कार्यवादी तत्वज्ञानातील जे मूल सिद्धांतांचे स्पष्टीकरण केले होते हेच विवेचन डुईंच्या तात्विक भूमिकेला आपल्याला लागू पडते. कारण डुई हाच कार्यवादी तत्वज्ञानाचा प्रमुख भाष्यकार आहे आणि त्यामुळे त्या सर्व मुद्द्यांची पुनरावृत्ती न करता त्यांचा आशय थोडक्यात स्पष्ट करणे पुरेसे ठरेल. कारण पूर्वापार चालत आलेल्या केवळ आत्मचिंतनातूनच व विचारांच्या विचलनातून जन्माला आलेल्या शुद्ध बौद्धिक, वैचारिक व पुस्तकी तत्वज्ञानाचा डुईने निषेध केलेला आहे. हे तत्वज्ञान केवळ विचारवंतांच्या व शाळा कॉलेजांतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा विषय होऊ शकते, परंतु जीवनात दैनंदिन व्यवहारात त्याचा विशेष उपयोग नाही. अशा तत्वज्ञानाला डुई किंमतच देत नाही. आणि तत्वज्ञान तेच की जे व्यवहारात उपयुक्त ठरते, जीवनातील समस्या सोडवण्यासाठी, जीवन अधिक सुंदर व प्रगत करण्यासाठी ज्याचा उपयोग होऊ शकतो. तत्वज्ञान हे पुस्तकातून प्राप्त होत नाही, ते अनुभवातून, कृतीतून, जीवनातून उदयास येत असते. आणि जे प्रायोगिकतेच्या कसोटीला उतरेल व जे कृतीत, व्यवहारात, जीवनात उतरवता येईल त्याच तत्वज्ञानाचा आपण स्वीकार करायला हवा. आणि तत्वज्ञान हे साध्य नव्हे, ज्ञान हेही साध्य नव्हे, ते केवळ एक साधन आहे. म्हणून आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे. नंतर कृतीचे, कार्यक्षमतेचे, जीवनातील समस्या सोडवण्याचे, नंतर ज्ञान व कर्म यात भेद नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून डुईंचे जे तत्वज्ञान कार्यवाद म्हणजे प्रॅग्मॅटिझम या नावासोबतच त्यात प्रायोगिकतेला महत्त्व असल्यामुळे प्रयोगवाद म्हणजे काय की एक्सपेरिमेंटॅलिझम व ज्ञान हे साधनीभूत मानल्यामुळे साधनवाद, इन्स्ट्रुमेंटॅलिझम या नावांनीही ओळखले जाते. आता शिक्षण व तत्वज्ञान या दोहोंमध्ये डुईने शिक्षणाला अग्रस्थान दिलेले आहे आणि हेही या प्रकरणामध्ये आपण पाहणारच आहोत की शिक्षण हे तत्वज्ञानावर अवलंबून नसून शिक्षणविषयक प्रयोगातून हाती आलेल्या निष्कर्षांतून, सिद्धांतांतून तत्वज्ञान निर्माण होते. आणि तत्वज्ञान म्हणजे शिक्षण सिद्धांतांचे सामान्यीकरण असे त्यांचे हे जे मत आहे ते सविस्तरपणे कार्यवाद व शिक्षण या प्रकरणामध्ये दिलेले आहे. मग आता ह्या दृष्टीने शाळेला जो प्रयोगशाळेलाच मानतो
येथे अनेक प्रकारच्या तात्विक सिद्धांतांची प्रायोगिक तपासणी होईल, त्यांची उपयुक्तता पारखली जाईल, अनुभवांतून त्यात भर घातली जाईल, जुन्या सिद्धांतांचे परिशीलन व संस्करण करून ते नव्या स्वरूपामध्ये जगासमोर मांडले जातील. आता आपण ड्यूईंगचे शैक्षणिक सिद्धांत बघूया. फिलॉसॉफी इज द थिअरी ऑफ एज्युकेशन इन इट्स मोस्ट जनरल फेज. कार्यवाद व शिक्षण हे प्रकरणामध्ये आपण हे बघू. आणि त्यानंतर एज्युकेशन इज अ लॅबोरेटरी वेअर फिलॉसॉफिकल डिस्टिंक्शन बिकम कॉन्क्रीट अँड आर टेस्टेड, अशा त्यांनी व्याख्या दिलेल्या आहेत. आणि शिक्षण म्हणजे अनुभवांचे पुनःसंयोजन. आता शिक्षणामध्ये अनुभवाचा बघा किती मोठा वाटा आहे. तर ड्यूईने शिक्षणात अनुभवांना फार महत्त्व दिले आहे. अनुभवा वाचून शिक्षण हे शिक्षणच नव्हे, नुसते अनुभव ग्रहण करणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर प्रत्येक नवा अनुभव जुन्या अनुभवांमध्ये मिसळून, म्हणजे आपण त्याला समवाय म्हणतो बघा, की जुन्या अनुभवांमध्ये नवा अनुभव मिसळून अधिकाधिक समृद्ध होत गेलं पाहिजे. बरे अनुभव म्हणजे केवळ शब्दज्ञानही नव्हे, तर त्यांचा व्यक्तीच्या मनावर व वर्तनावर प्रभाव पडून त्यातून व्यक्तीची कार्यक्षमता वाढली पाहिजे. ते अनुभव व्यक्तित्वाचे अविभाज्य घटक बनून गेले पाहिजेत. आणि शिक्षण म्हणजे अनुभवांचे पुनःसंयोजन असं ते म्हणतात. तर अधिकाधिक अनुभव घेऊन त्या व्यक्तिगत अनुभवांना सामाजिक मूल्य देणे व त्याद्वारा व्यक्तीला आपल्या शक्तीवर प्रभुत्व प्राप्त करण्यास सहाय्य करणे म्हणजे शिक्षण, असे ते व्याख्या करतात. नंतर अनुभवांचीही ड्यूई 2 प्रकार करतात. तर एक म्हणजे शैक्षणिक अनुभव जे एज्युकेटिव्ह एक्सपिरियन्सेस, व दुसरा म्हणजे अशैक्षणिक अनुभव जे अनएज्युकेटिव्ह एक्सपिरियन्सेस, असं ते म्हणतात. की जे अनुभव केवळ मनात जाऊन सुट्या स्वरूपात राहतात. आणि ते अशैक्षणिक अनुभव उलट जे पूर्वानुभवांशी संयोग साधतात, पूर्वानुभवांना अधिक समृद्ध करतात, अधिक अनुभव घेण्याची क्षमता व्यक्तीत निर्माण करतात, तिच्या शक्तीचा विकास घडवून आणून व शक्तीवर नियंत्रण प्रस्थापित करून व्यक्तींची कार्यक्षमता वाढवितात, त्यांच्या मनोवृत्तींना, दृष्टिकोनाला, सवयींना वळण लावतात. नंतर समाजाशी व परस्परांशी समायोजन करण्याची पात्रता निर्माण करतात. आता व्यक्तीच्या भावी विकासाला प्रेरित व दिग्दर्शित करतात. ते खरे शैक्षणिक अनुभव. तसेच अनुभव शाळेतून व शिक्षणातून मुलांना मिळाले पाहिजेत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते म्हणतात की शिक्षण म्हणजे अनुभवांचे पुनःसंयोजन, जे आपल्या जुन्या नव्या अनुभवांना एकत्र करून आपण त्याच्यातून अनुभव घेतला पाहिजे व समवाय साधला पाहिजे. आता शिक्षण म्हणजे विकास, असं त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण म्हणजे विकास. शिक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या मानसिक शक्तींचा विकास म्हणजे ग्रोथ. परंतु ड्यूईंगच्या मते या विकासाला निश्चित उद्दिष्ट व मर्यादा राहू शकत नाही. प्रत्येकाच्या नैसर्गिक पात्रतेनुसारच ही मर्यादा निश्चित होत जाईल आणि विकासाचे उद्दिष्ट आधी पुरविणे हे अयोग्य आहे. कारण विकास प्रक्रियेतूनच ते स्पष्ट होत जाईल आणि शिकताच मुलांना आपल्या शक्तीचा प्रत्यय येईल, आपल्या योग्यतेची जाणीव होईल व त्यानुसार आपल्या विकासाची ही दिशा निश्चित करता येईल. अधिक विकासाची प्रेरणाही त्याच्यात निर्माण होईल शकेल. चढेपर्यंत पलीकडचे काही दिसू नये, परंतु उंचवट्यावर पोहोचल्यावर पलीकडचे क्षितिज आपल्याला दिसणारच आहे किंवा ते दिसणं अपेक्षितच आहे. म्हणून पुढच्या टप्प्यावर चढून गेल्यानंतर अधिक विस्तृत क्षितिज नजरेस यावे असा हा प्रकार आहे. म्हणून शिक्षणाचे उद्दिष्ट निश्चित करताच येणार नाही. अधिकाधिक विकासाची क्षमता हे एकमेव उद्दिष्ट, असे ड्यूई म्हणतो. आता तात्पर्य काय आहे याच्यातून, की कोणत्याही ध्येयांनी शिक्षण प्रक्रियेला नियंत्रित व मर्यादित करणे ड्यूईंना पसंत नाही. शिक्षण म्हणजे विकास ही कल्पना स्पष्ट करताना पुढे ड्यूई म्हणतात की विकासाला पोषक, पूरक असे वातावरण, अशी संधी, अशा समस्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, बदलत्या परिस्थितीला जुळून घेण्याची क्षमता, अधिकाधिक विकास क्षमता निर्माण करणे हे शिक्षणाचे कार्य आहे, असं त्यांचं मत आहे. आता शिक्षण म्हणजे जीवन. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे जीवन. आता शिक्षण व जीवन यातील जे द्वैत आहे ड्यूईला ते मुळीच मान्य नाही. आता शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी असे सामान्यतः मानले जातं आणि त्यामुळे काय की साहजिकच शिक्षण व जीवन ही 2 क्षेत्रे पडतात. मग अशा प्रकारे जे जीवनापासून शिक्षणाला विभक्त करणे ड्यूईला नापसंत आहे आणि त्यांच्या मते शिक्षण ही जीवनाची तयारी नसून जीवनच आहे. आणि बरोबरही आहे, कारण आपण जे शिक्षण घेतो त्यातूनच आपण जीवन कसं जगायचं हे शिकत असतो. म्हणून शिक्षण म्हणजे जीवनच आहे असा त्यांनी अर्थ काढलेला आहे. की अर्थातच शिक्षण तसे जीवनापासून वेगळे राहीलच, परंतु मुलांना ते तसे वाटता कामा नये.
म्हणजे शिक्षण हे जीवनच वाटले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण घेताना आपण जणू जीवनच जगतो अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. आज घर, शाळा, समाज या तिन्ही क्षेत्रातील वातावरण जे परस्परांपासून वेगळे असते. घरून जेव्हा तो प्रथमतः शाळेत पदार्पण करतो तेव्हा शालेय वातावरण त्याला अपरिचित वाटते व पुढे शिक्षण संपवून तो जीवनाच्या प्रांगणात प्रवेश करतो व तेव्हा तेथील समस्यांनी गोंधळून जातो. म्हणून प्रारंभीचे शाळेतील वातावरण गृहसदृश्य असले पाहिजे व हळूहळू ते समाज सदृश्य होत गेले पाहिजे. जीवन सदृश्य कार्यक्रमातून रिअल लाईफ लाईक ॲक्टिव्हिटीज मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे आणि शालेय वातावरणातून मुलांना प्रत्यक्ष वर्तमान जीवनाची जशा प्रकारचे जीवन तो घरी जगतो, शेजारी पाजारी, क्रीडांगणावर जगतो याची अनुभूती मिळाली पाहिजे. तेव्हा आपल्याला ते खरे शिक्षण म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला कृतीतून शिक्षण. आता ड्यूईंच्या मते ड्यूई शिक्षणात पुस्तक प्राप्त ज्ञानापेक्षा कृती व अनुभव यांना अधिक महत्त्व देतो. तो म्हणतो कृती प्रथम, त्यातून अनुभव. कृतीच्या अनुषंगानेच मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. शुद्ध ज्ञान, शब्द ज्ञान, ज्ञानासाठी ज्ञान इत्यादी कल्पना ह्या ड्यूईंना मान्य नाहीत. खरे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव हे कृतीतूनच मिळू शकतात. शिवाय मिळालेल्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग काय, तर कृतीत सुधारणा व व्यावहारिक कौशल्यांची वाढ. म्हणजे कृतीमधून जो विचार किंवा बुद्धीचा विकास होतो, कृती, विचार, अनुभव, ज्ञान, अधिक चांगली कृती असा हा क्रम आहे. मग आता ज्ञान व कृती यांचे अद्वैत ड्यूईला अभिप्रेत आहे. म्हणजे ज्ञान आणि कृती यांची सांगड त्यांना अभिप्रेत आहे. आता शिक्षण आणि सामाजिक प्रक्रिया. त्यांच्या मते की शिक्षण आणि सामाजिक प्रक्रिया काय आहे. ड्यूई व्यक्तिगत विकासा इतकेच सामाजिक कार्यक्षमतेलाही महत्त्व देतो. त्यांच्या मते शिक्षण ही मुख्यतः सामाजिक प्रक्रिया आहे. तशी शिक्षण प्रक्रियेला 2 अंगे आहेत. आता मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय. नंतर शिक्षणाचा प्रारंभ व्यक्तीच्या मुलांच्या व्यक्तिगत व मानसशास्त्रीय गरजांतून व्हावा. त्यांच्या जन्मजात शक्ती, प्रवृत्ती, आवडीनिवडींचा विचार व्हावा. परंतु पुढे या विकासालाच सामाजिक परिणाम लाभावे. त्यातून मुलांच्या अंगी सामाजिक कार्यक्षमतेचा विकास व्हावा. शिक्षण म्हणजे विशिष्ट सामाजिक सवयी, प्रतिचार व वर्तन प्रकारांचे जे संपादन आहे, ज्यातून मुलांचा व्यक्तिगत विकास तर होतोच, शिवाय सामाजिकही विकास होतो. आणि व्यक्तीला समाजात राहायचे असते, जगायचे असते, म्हणून त्यांचे जीवन जे सामाजिकच असते. सामाजिक गरजांमधून त्यांच्या शक्तींना चालना मिळते. ज्या परिसरात मूल राहते त्या परिसरातून ज्या काही विशिष्ट गरजा निर्माण होतात त्यातून मुलांना शिकण्याची प्रेरणा मिळते व त्याच्या विविध शक्तींचा विकास होतो. व्यक्ती समाजनिरपेक्ष जीवन जगूच शकत नाही. म्हणून व्यक्तिगत ध्येय व समाजनिष्ठ ध्येय यातही ड्यूई कसा फरक मानत नाही याचे स्पष्टीकरण शिक्षणाधी जे व्यक्तिनिष्ठ ध्येय व समाजनिष्ठ ध्येय या प्रकरणामध्ये केले आहे. आणि म्हणून मानवी शक्तींना वळण लावून त्यांना समाजकार्यासाठी सक्षम करणे हे शिक्षणाचे सर्वोच्च उद्दिष्ट त्यांनी मानलेले आहे. आता लोकशाही प्रधान शिक्षण. ड्यूईंच्या मते लोकशाही प्रधान शिक्षण. ड्यूईंच्या लोकशाहीवर जो विश्वास होता व लोकशाही प्रधान शिक्षणावरही, परंतु ड्यूईला अभिप्रेत असलेली लोकशाही ही राजकीय स्वरूपाची नाही, तर तो एक सहजीवनाचा एक प्रकार आहे असे तो मानतो. आता आदर्श समाज तोच की ज्याच्या सर्व प्रकारच्या व्यवहारामध्ये प्रत्येक व्यक्ती समानतेने सहभागी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या नैसर्गिक पात्रतेप्रमाणे शिक्षण घेण्याची व आपला विकास करून घेण्याची संधी मिळाली पाहिजे. एवढेच नाही तर सामाजिक हितासाठी आपल्या शक्तींचा उपयोग करून घेण्यालाही त्यांनी फार वाव मिळाला पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं. नंतर प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. अगदी बरोबर आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतः अनुभव घेतला पाहिजे. परानुभवावरती अवलंबून राहता कामा नये. व्यक्तीमध्ये फरक राहील. त्यांच्या ध्येयात व कार्यातही वेगळेपणा राहील. त्यालाही हरकत नाही आहे, कारण फक्त ती एकमेकाला पूरक असावीत, विरोधी नकोत. हाच दृष्टिकोन त्यांनी व्यक्ती व समाज या बाबतीतही असावा असं म्हटले. नंतर एकरूपता नव्हे तर एकसूत्रता व परस्पर सामंजस्य हाच वैयक्तिक विकास व सामाजिक विकासाचाही आधार असला पाहिजे. नंतर अशा प्रकारच्या सामंजस्यपूर्ण वातावरण असलेल्या लोकशाही समाजात बाह्य शिस्त वा शासनाची जरूर राहणार नाही. नंतर शिक्षणामधूनच अशी स्वयंस्फूर्त सामंजस्यपूर्ण मनोवृत्ती व अभिरुची विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकेल असे तो म्हणतो. नंतर ड्यूईंची जी शाळा आहे बघा, ड्यूईंची शाळा, तर त्यांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत ते कृतीत उतरवलेले आहेत. नंतर 1896 साली त्यांनी शिकागो येथे एक शाळा स्थापन केली व तिला प्रयोगशाळा असे नाव दिले. मग ह्या शाळेचे स्वरूप पारंपरिक शाळेहून फार वेगळे होते. आणि शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती, घराचे व्यापक तर समाजाचे लघुरूप असते.
परंतु समाजाची विशुद्ध प्रकृती या लहानग्या समाजामध्ये व्यवहारातील व समाज जीवनातील अनेक अनुभव विद्यार्थ्यांना मिळतील, पण ते कसे निवडक, अर्थपूर्ण, सोप्या, शुद्ध व समतोल स्वरूपामध्ये म्हणजे सिम्प्लिफाईड, प्युरिफाईड आणि बॅलन्स्ड असतील असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी बऱ्याच व्याख्या केलेल्या आहेत. द आर्ट ऑफ गिव्हिंग शेप टू ह्युमन पॉवर्स अँड अडॅप्टिंग देम टू सोशल सर्व्हिस इज द सुप्रीम आर्ट ऑफ एज्युकेशन. अशा अनेक त्यांनी व्याख्या देखील केलेल्या आहेत. नंतर शिवाय हे जे ज्ञान व अनुभव कृतींच्या माध्यमातून मुलांना मिळणार. शाळा म्हणजे काय? जणू काही पोपटांची म्हणजे पोपटपंची करून घेणारी एक संस्था नाहीये. तर शिवाय कोणतीही कृती विद्यार्थ्यांवर सक्तीने लादली जात नाही. त्यांची गरज व अभिरुची यांना पूर्ण वावसतो. आत्माविष्काराची संधी त्यांना मिळते. कृतीला क्रीडात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर प्रयोगशाळा, अनेकविध हस्तव्यवसाय, छोटे छोटे कारखाने, सर्व प्रकारची उपकरणे, यंत्रे, बगीचा, शेती, गृहउद्योग, हस्तउद्योग, नंतर ह्या सर्व प्रकारच्या शाळा समृद्ध असतात. नंतर मुलांनी प्रत्यक्ष प्रयोग करावे, स्वहस्ते काम करावे, अनुभव घ्यावे व शिकावे. या विविध प्रकारच्या ज्या कृती करीत असतानाच त्यातून निष्पन्न होणारे जे सिद्धांतही विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले जातात आणि समजावून दिले जातात. त्यानंतर की सामाजिक जबाबदारी, सहयोगी वृत्ती, सामाजिक कार्यक्षमता यांचा विकास होण्यासाठी सामूहिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तेव्हा आपण जेव्हा समूहामध्ये एकत्र येतो, सामूहिक कार्यक्रम म्हणजे काय की आपले सांस्कृतिक कार्यक्रम नव्हेत. एखादा बगीचा तयार करणे, शाळेचे दुकान चालविणे, नंतर शाळेची दुरुस्ती करणे, ही त्यांची काही उदाहरणे आहेत. म्हणजे आपला जो गैरसमज आहे की सामूहिक कार्यक्रम म्हणजे नेमकं काय, की ते सामूहिक काम करणं असं आहे. परंतु अर्थात हे सांस्कृतिक कार्यक्रमांनाही मजाव नसतो, परंतु म्हणजे काही बंदी नसते. परंतु या सर्व कार्यक्रमांच्या मागे व त्यातून मिळणाऱ्या अनुभवांच्या मागे एक निश्चित दृष्टी असते आणि ती म्हणजे त्यातून मुलांना शिक्षण मिळावे, त्यांचा वैयक्तिक गरजा व प्रवृत्ती यांची तृप्ती व्हावी, तसंच सामाजिक कार्यक्षमतेचाही विकास व्हावा. तसंच डुईने संभाषण म्हणजे कॉन्व्हर्सेशन ऑर कम्युनिकेशन, संशोधन, इन्क्वायरी ऑफ फाइंडिंग आउट थिंग्ज, रचना, कन्स्ट्रक्शन ऑर मेकिंग थिंग्स व कलात्मक अभिव्यक्ती, आर्टिस्टिक एक्सप्रेशन या मुलांच्या प्राथमिक व मूलभूत अभिरुची मानल्या आहेत. आता त्यांची तृप्ती करणे व ती करण्यासाठी अनुरूप कार्यक्रमांची योजना आखणे हे शाळेचे आद्य कर्तव्य आहे. नंतर एकूण डुईच्या या शाळेचे यथार्थ स्वरूप आपल्याला आता पुढे मी सांगते आहे, त्याच्यातून स्पष्ट होणार आहे की शाळा ही मूलतः एक सामाजिक संस्था असून शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. शाळा हे एक समाजाचेच रूप, परंतु असे रूप की ज्यात अनेक संस्थांचे एकत्रीकरण झाले आहे व तेही मागील पिढ्यांचा अनुवांशिक वारसा सार स्वरूपात व परिणामकारकपणे मुलांना देता यावा व सामाजिक विकासासाठी आपल्या विविध शक्तींचा विनियोग करता यावा, हा प्रमुख हेतूने म्हणजे या प्रमुख हेतूने अशा प्रकारचे हे जे त्यांनी उद्गार काढलेले आहे, त्यातून त्यांच्या मते शाळा म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्या लक्षात आलेलंच आहे. तेच इंग्लिशमध्ये त्यांनी दिलं आहे की द स्कूल इज प्रायमरीली अ सोशल इन्स्टिट्यूशन, एज्युकेशन बिंग अ सोशल प्रोसेस. द स्कूल इज सिम्पली दॅट फॉर्म ऑफ कम्युनिटी लाईफ in which all those agencies are concentrated that will be most effective in bringing the child to share in the inherited resources of the race and to use his own powers for social ends. दिवे जॉन डुईनी अशा प्रकारे शाळेची संकल्पना मांडलेली आहे. आता त्यांच्यामध्ये अभ्यासक्रम व पद्धती आपण बघूया की शाळेतील कार्यक्रम कसा चालतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम व पद्धती याच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल किंवा वळावे लागेल. तर डुईंच्या शिक्षण पद्धतींचे एक क्रांतिकारी वैशिष्ट्य म्हणजे ती तर रूढ अर्थाने काय नियुक्त असा अभ्यासक्रमच नसतो. मग वेगवेगळे विषयही नसतात, तसेच वेळापत्रक, वर्ग, तासिका इत्यादींनाही फाटा दिलेला नसतो. नंतर अभ्यासक्रम हा निरनिराळे उद्योग, व्यवसाय किंवा कार्यक्रम यांच्या स्वरूपात असतो. मग तो प्रामुख्याने कृती केंद्रीय असतो, विषय केंद्रीय नसतो. त्या प्रकारची कृती करून त्या कार्यक्रमात भाग घेऊन मुले शिकतात. बरे, या कार्यक्रमांचे स्वरूपही फार लवचिक व अनौपचारिक असते. आता मुलांच्या आवडीनिवडींशी ते निगडीत झालेले असते. भाषा, निसर्गावलोकन, हस्तव्यवसाय, चित्रे काढणे, रंगवणे, गोष्टी सांगणे, ऐकणे, गाणी म्हणणे, नंतर सहली काढणे, नंतर कृती मंदिरात आपण उत्पादन वा निर्माण करणे,
नंतर प्रयोगशाळेत प्रयोग करणे, हेही कार्यक्रमांचे नमुने आहेत त्यांच्या. की अभ्यासक्रमाची विषयवार विभागणी ड्यूईला मान्य नाही आहे, कारण व्यवहारामध्ये जीवनात आपल्याला कसे ज्ञान मिळते. आणि बघा, ज्ञान मिळण्याचे हे क्षेत्रही वेगवेगळे असतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणी ज्ञान मिळेलच असं नाही, आणि ते ज्ञान कसं मिळवायचं हेही आपल्यावर अवलंबून असतं. तर विषयपरत्वे न मिळता एकात्म स्वरूपात मिळणाऱ्या अनुभवातून जीवनामध्ये आपण शिकतोच. मग या जीवनातील सर्व परिचित पद्धतीचा शिक्षणातही काही उपयोग करून घेऊ नये. जसे जीवनातून आपण शिकतो तसेच शाळेत का शिकू नये. आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण विषयांचे विभाजन करून त्यांचे वेगवेगळे कप्पे तयार करतो. त्यामुळे काय होतं की विषयांचा एकमेकाशी काही संबंध उरत नाही. शिवाय हे ज्ञान शब्दांद्वारे व चार भिंतीच्या आत दिल्यामुळे त्यांचा जीवनाशीही संबंध उरत नाही. समवाय तत्वाचा अवलंब करून ज्ञान हे समग्र व एकात्म स्वरूपात विद्यार्थ्यांना द्यावे, ही ड्यूईंची कल्पना होती. म्हणून कृतीच्या अनुषंगानेच मुलांना शिकवले पाहिजे, तेच अभ्यासक्रमाचे केंद्र असले पाहिजे, कोणताही विषय नव्हे, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. आता पद्धतींच्या संदर्भामध्ये आपल्याला ड्यूईंच्या समस्या व पद्धती, समस्या निराकरण पद्धती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथडचा उल्लेख करावा लागेल, कारण त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड काढलेली आहे ड्यूईंनी. आता ड्यूईंच्या मते विचारशक्तींचा विकास व ज्ञानप्राप्ती ही समस्या तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याच्या प्रक्रियेतून होऊ शकते. परंतु माणूस विचार करतो केव्हा, तर समस्या अडचण मार्गात निर्माण झाली तरच, नाहीतर तो विचारच करत नाही. म्हणून त्याला थिंकिंग इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा थिंकिंग इज इंटेलिजंट लर्निंग असे तो म्हणतो. त्याने विचार पद्धतीच्या किंवा समस्या पद्धतींच्या 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत, आणि त्या अशा की पहिली आहे की समस्येची जाणीव, ज्ञान किंवा स्वरूप, रिकॉग्निशन ऑफ अ प्रॉब्लेम. आता दुसरा आहे की एकंदर परिस्थितीचे निरीक्षण, ऑब्झर्वेशन ऑफ कंडिशन्स. नंतर संभाव्य कारणांची परिकल्पनेची निवड, फॉर्मेशन ऑफ रॅशनल एलॅबोरेशन ऑफ सजेस्टेड कन्क्ल्युजन्स. चौथा आहे की कारणांची किंवा परिकल्पनांची तपासणी, एक्सपेरिमेंटल टेस्टिंग. नंतर 5वा आहे की पडताळा, व्हेरिफिकेशन. मग सभोवतालच्या भौतिक व सामाजिक जीवनातील कितीतरी समस्यांचे विवरण करून त्याद्वारा विद्यार्थ्यांना ज्ञान देता येईल आणि त्यांच्या विविध शक्तींचा विकास करून त्यांची कार्यक्षमता वृद्धिंगत करता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे त्यांनी 5 पायऱ्या दिलेल्या आहेत. नंतर त्यांनी मूल्यमापनामध्ये काय सांगितलं आहे की आधुनिक युगामध्ये ज्या देशादेशांतील शिक्षणविषयक विचारांवरती किंवा पुनर्रचनेवर ड्यूईंच्या विचारांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येईल. आणि ड्यूईने शैक्षणिक तत्त्वज्ञानाला व्यवहार्य पातळीवर आणले आणि कृतीपरतेलाही श्रेष्ठता किंवा कृतीयुक्त शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिले आहे. श्रेष्ठत्व प्रतिष्ठा देऊन तत्त्वज्ञानाची बैठक त्यांनी प्राप्त करून दिली आहे. तत्त्वज्ञान हा केवळ मूठभर विद्वानांच्या चिंतनाचा जीवनविन्मुख साधन, ज्ञान साधनेचा व बौद्धिक चर्चेचा विषय नसून ते जीवन विकासाचे व व्यावहारिक कार्यक्षमतेचे एक साधन कसे आहे हे त्यांनी पटवून दिलेले आहे. मग आता शिक्षण प्रक्रियेलाही वर्ग व वेळापत्रकाच्या बंधनातून त्यांनी मुक्त करून सामाजिक परिसर प्राप्त करून दिला. मग शाळेचा समाजाशी संबंध जोडून व समस्या पद्धतीचा पुरस्कार करून शिक्षणाला जीवनाभिमुखता प्राप्त करून दिली. मग अशा प्रकारे शिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचाच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील विचारवंतांचा देखील दृष्टिकोन अधिक व्यापक बनविला. आणि हे ड्यूईंचे जे ऋण प्रत्येक देशातील शिक्षणप्रेमी लोकांना मान्य करावेच लागेल, कारण त्यांच्यामुळेच समस्या निराकरण पद्धती आली, नंतर विविध पायऱ्या आल्या आणि त्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही पद्धत समोर आली, उदयाला आली. नंतर ड्यूईने कृतीला शिक्षणात जे महत्त्व दिले त्याबद्दल बरेच गैरसमज झालेले आढळतात आपल्याला. परंतु जणू ड्यूईला वैचारिक विकास व बौद्धिक विकास हा अनावश्यक किंवा गौण वाटत होता. ही समजूत चुकीची आहे. विचार व बुद्धी यांच्यावर तर ड्यूईने पूर्वीच्या शिक्षण शास्त्रज्ञांपेक्षाही अधिक भर दिला आहे. शिवाय त्यांच्या मते कृती म्हणजे केवळ यांत्रिक हालचाल किंवा श्रम नव्हे तर विचारांना प्रेरित करणारी, खाद्य देणारी मन दृष्टिकोनाबाबतही असाच प्रकार घडलेला आहे. नंतर अनेक लोकांनी त्यांच्या तत्त्वज्ञानावर उपयुक्ततावादी, युटिलिटॅरियन अशी टीका केलेली आहे. जीवनाचे एक साधन किंवा सर्व प्रकारच्या जीवनाच्या उन्नतीचे साधन म्हणून त्याने तत्त्वज्ञानावर भर दिला असला तरी त्यातून त्याला क्षुद्र उपयुक्ततावाद अभिप्रेत नव्हता हे विसरता कामा नये. आता अर्थात काय झालं की शाश्वत तत्त्वज्ञानावर अश्रद्धा, आदर्श नीतिकल्पना व सनातन जीवनमूल्ये याबाबत उदासीनता
शिक्षणाचे ध्येय निश्चित न करता केवळ विकास, अधिकाधिक विकास हेच मानणे. नंतर पुस्तकी ज्ञानाचा अतिरेकी अधिक्षेप इत्यादी त्यांच्या जे विचारसरणीमधील मुद्दे हे कसे झाले आहेत, विवाद्य ठरलेले असून आपल्या देशातील आदर्शवादी परंपरेला माडवण्यासारखे नाहीत असं म्हटलं गेलेलं आहे. अशा प्रकारे जॉन ड्यूई यांचे जे शैक्षणिक विचार आहेत, शिक्षणविषयक कृतिशीलतेला त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं आहे. कृतीयुक्त शिक्षणाला, अनुभवातून शिक्षणाला त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं आहे. बघा आता आपण समरी बघूया जॉन ड्यूईंची. जन्म त्यांचा 20 ऑक्टोबर 1859 साली झाला होता अमेरिका येथे. मृत्यू त्यांचा 1 जून 1952 साली होता. पूर्ण नाव त्यांचे जॉन ड्यूई होते. नंतर जीवन व लेखन त्यांचं तत्वज्ञानामध्ये त्यांनी PhD केलेली होती. प्राध्यापक होते, व्याख्याते होते, कार्यवादाचे प्रणेते होते. समानतावाद, निष्पत्तीवाद त्यांनी याच्यावरती भर दिलेला आहे, त्याचे जनक आहेत. नंतर शिक्षणविषयक विचार त्यांचे काय आहेत की शिक्षण म्हणजे अनुभवांचे पुनःसंगोपन, पूर्वानुभवांशी संयोग, अधिक अनुभव घेण्याची क्षमता, कार्यक्षमता वाढ, भावी विकासाला प्रेरणा व दिशा देणे. नंतर शिक्षण म्हणजे जीवन, कृतीतून शिक्षण, लोकशाही मूल्यांचे संस्कार त्यांनी केलेले आहेत. नंतर समायोजन, आता अभ्यासक्रम व शिक्षण पद्धती, उद्योग व व्यवसाय कृतीकेंद्री असावा, भाषा, निसर्गावलोकन, हस्तव्यवसाय, चित्र काढणे, रंगवणे, गोष्टी सांगणे, ऐकणे, गाणी म्हणणे, सहली काढणे, प्रयोग करणे, अशा पद्धतीने त्यांनी अभ्यासक्रम व शिक्षण पद्धतींवरती भर दिला होता. नंतर समस्या निराकरण पद्धतींचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. त्याच्यामध्ये ज्ञानप्राप्ती, विचारशक्तींचा विकास आणि पायऱ्या सांगितल्या होत्या की समस्यांची जाणीव, वास्तव परिस्थितीचे निरीक्षण, संभाव्य कारणांचा शोध व कल्पनांची निवड, नंतर कारण परिकल्पनांची तपासणी. नंतर कृतीतून शिक्षण, आता कृतीतून शिक्षण कृती, विचार, अनुभव, ज्ञान, शिक्षण. नंतर त्यांनी सामाजिक प्रक्रिया आणि समाजशास्त्रीय विचार मांडले. त्याच्यात सामाजिक प्रक्रियेमध्ये मानसशास्त्रीय शिक्षणाचा प्रारंभ मुलांच्या गरजांमधून होत असतो, उदाहरणार्थ जन्मजात शक्ती, प्रवृत्ती, आवडी निवडी. नंतर आता समाजशास्त्रीयमध्ये त्यांनी सांगितले आहे की सामाजिक कार्यक्षमतेचा विकास, सामाजिक गरजांतून शक्तींना चालना, मानवी शक्तींना वळण लावून त्यांना समाजकार्यासाठी सक्षम करणे. नंतर त्यांनी लोकशाही प्रधान शिक्षणाची विचार मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये समता व लोकशाही, नैसर्गिक पात्रतेनुसार शिक्षण, विद्यार्थी परस्पर सामंजस्य असणं, स्वयंस्फूर्ती. नंतर ड्यूईंच्या शाळेमध्ये बघा, ड्यूईंची शाळा 1896 मध्ये शिकागो या ठिकाणी प्रयोगशाळा, ज्ञान व अनुभव कृतींच्या माध्यमातून शिक्षण, आविष्कारांना संधी. नंतर हस्तव्यवसाय, छोटे छोटे कारखाने, वर्गाचे, शेती गृह उद्योगाच्या शाळा, सामाजिक संस्था, अशा प्रकारे ड्यूईंची शाळा होती. नंतर शिक्षणविषयक त्यांची ध्येय काय होती की अनुभवांचे पुनःसंयोजन करण्याची क्षमता विकसित करणे, कृतीतून अध्ययन करण्याची क्षमता विकसित करणे, शिक्षण व समाजातील दरी कमी करणे. नंतर समान निराकरण क्षमतेचे विकसन करणे, समायोजन क्षमतेचे विकास करणे. नंतर लोकशाही मूल्यांचे संस्कार करणे. अशा पद्धतीने त्यांनी शिक्षणविषयक ध्येयही मांडलेली आहेत. आता कृती, शोध आणि संवाद. कृतीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की जीवनविषयक तत्वज्ञानाचा पाठपुरवठा आपल्या प्रत्येक कृतीतून केला, कार्यवादाचा पुरस्कार केला, जीवन शिक्षण, खरे शिक्षण कृतीतून, हस्तव्यवसाय. नंतर अनुभव कृती महत्त्वाची, कृती अध्ययन क्षमता विकसित करणे. नंतर शोधामध्ये त्यांनी समस्या निराकरण, सखोल अध्ययन, अनुभवांचे पुनर्समायोजन, ज्ञान प्रायोगिकतेतून मिळते, समस्या निराकरण पद्धती, साधे संभाव्य कारणांचा शोध त्यांनी घेतला. नंतर आत्माविष्काराला संधी, ज्ञानप्राप्ती महत्त्वाची. हे झालं शोधामध्ये. आता संवादामध्ये ते म्हणतात की सामाजिक सवयी, समाजवाद, लोकशाही, वातावरण शाळेतून गृहस्थ, समाज सदृश्य. नंतर वर्तमान जीवन वातावरण द्यावे, शेजारी पाजारी, क्रीडांगणातून संवाद कौशल्य विकसित करावे, संवाद कौशल्य विकसित करणे, समायोजन क्षमता. अशा प्रकारे जॉन ड्यूईंनी शिक्षणविषयक त्यांचे अत्यंत अमौलिक विचार इथे मांडलेले आहेत, मूल्यवान विचार मांडलेले आहेत. त्याचा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचा उपयोग होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये तर यांचे सर्व विचार उतरवण्यासारखेच आहेत. म्हणून आपण ह्या सर्व शैक्षणिक तत्ववेत्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण आणूया.